मित्रांनो, जे लोक एकटे चालायला शिकतात ना, तेच लोक पुढे जाऊन गर्दीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. स्वतःच्या ताकदीवर उभं राहणं हेच मित्रांनो यशाचं खरं गमक आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुळ राशीच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे 1 ते 31 जानेवारी 2026 कसा असेल हा महिना तुळ राशीच्या लोकांसाठी. नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षाचा हा पहिला महिना कसा जाईल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जानेवारी 2026 नववर्ष, नवीन महिना तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आरोग्य, शिक्षण, प्रेम प्रकरण, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर, व्यवसाय तसेच नवग्रहांची स्थिती तुळ राशीसाठी काय संकेत देत आहे. हा संपूर्ण अंदाज, संपूर्ण व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य हे 3ऱ्या भावात स्थित आहे. पंचम भावात राहू आहे. षष्ठ भावात शनी ग्रह आहे. 9व्या भावात गुरु महाराज विराजमान आहेत. 11वा आणि 12वा भावात केतूचा प्रभाव आहे. मित्रांनो, आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती आपल्या प्रथम भावाशी संबंधित असते आणि त्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः 15-16 जानेवारी पूर्वी थोडा थकवा, डोकेदुखी किंवा तुम्हाला कमजोरी जाणवू शकते. जास्त प्रवास, धावपळ किंवा मानसिक ताण यामुळे ही लक्षणे दिसू शकतात. पण काळजी करू नका. 13 जानेवारी नंतर शुक्र ग्रह 4थ्या भावात प्रवेश करेल आणि त्यानंतर आरोग्य, सुख, समाधान आणि मानसिक शांतता खूप चांगली होणार आहे. विद्यार्थ्यांनी पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे हे समजून घ्यावं आणि येथे राहू असल्यामुळे गोंधळ, संभ्रम, इतरांच्या मतांमुळे प्रभावित होणं हे धोके तुम्हाला येऊ शकतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे ध्येय ठरलेलं असू द्या. इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. षष्ठ भावातील शनी स्पर्धा परीक्षा, मेहनत आणि परदेशातील शिक्षणासाठी खूप चांगला योग निर्माण करतो. जर तुम्ही परदेशात शिक्षण, नवीन कोर्स, नवीन ठिकाणी प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर जानेवारी महिना अत्यंत अनुकूल आहे तुमच्यासाठी. पंचम भावात राहू असल्यामुळे प्रेम संबंधात संशय, गैरसमज, संवादाची कमतरता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात. समोरचा काय म्हणतोय आणि आपण काय म्हणतोय यात गोंधळ होऊ शकतो. म्हणून संयम ठेवा, स्पष्ट संवाद ठेवा. हा काळ ना फार चांगला ना फार वाईट, मध्यम स्वरूपाचा आहे. सप्तम भावाचा स्वामी मंगळ शुक्रासोबत असल्यामुळे वैवाहिक जीवनात सकारात्मकता दिसून येईल. जानेवारी महिन्यात जोडीदारासोबत प्रवास, धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. 15-16 जानेवारी नंतर मंगळ उच्च स्थितीत येईल, ज्यामुळे घर, प्रॉपर्टी, मोठे निर्णय आणि जोडीदाराच्या करिअरसाठी खूप चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतात. भाग्यस्थान म्हणजे 9वा भाव आणि येथे गुरु असल्यामुळे दैव तुमच्या बाजूने आहे. विशेषतः 13-14 जानेवारी नंतर भाग्य प्रचंड तुमची साथ देईल. गुंतवणूक, खरेदी विक्री, मांगलिक कार्य, शुभ निर्णय यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. जानेवारीच्या सुरुवातीला काम बदलण्याचा विचार, ट्रान्सफर किंवा बदलीची इच्छा असेल तर ती मनात येऊ शकते. पण मिड जानेवारी नंतर आत्मविश्वास वाढेल, कामात स्थैर्य येईल आणि ऑफिसमधील राजकारण कमी होईल. जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नोकरी बदलाचे योग नक्कीच आहेत. व्यवसायासाठी जानेवारी महिना 80 ते 90% सकारात्मक आहे. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, फूड रिलेटेड काम खूप चांगले चालेल. फक्त लोखंड, मशिनरी, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय थोडा ताण तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जानेवारीचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.